नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, यंदा झालेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तर यामुळे राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती पाहता ऑक्टोबर 2023 या महिन्यामध्ये राज्यात 40 तालुक्यात मध्यम आणि उच्च स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आता या दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपयांची मदत मिळणार आहे। यासाठी शासनाने या 15 जिल्ह्यातील तब्बल 22,34,934 शेतकऱ्यांसाठी 2,443 कोटी 22,71,000 रुपयांची निधी मंजूर केलेला आहे आणि या दुष्काळ निधीचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, हे 15 जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यातील किती तालुके पात्र आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। साइडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पात्र जिल्हे आणि पात्र तालुके बघू शकतात। बघा मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील एकूण 3 तालुके पात्र आहे, मालेगाव, सिन्नर आणि येवला। तर धुळे जिल्ह्यात 1 तालुका पात्र आहे, शिंदखेडा। नंदुरबार जिल्ह्यात 1 तालुका पात्र आहे, नंदुरबार। तर जळगाव जिल्ह्यात 1 तालुका पात्र आहे, चाळीसगाव। आणि मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यात एकूण 2 तालुके पात्र आहे, बुलढाणा, लोणार। तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 तालुके पात्र आहे, छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव। आणि मित्रांनो, जालना जिल्ह्यात एकूण 5 तालुके पात्र आहे, भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड आणि मंठा। आणि मित्रांनो, बीड जिल्ह्यात एकूण 3 तालुके पात्र आहेत, वडवणी, धारूर, अंबेजोगाई। तर धाराशिव जिल्ह्यात एकूण 3 तालुके पात्र आहे, बार्शी, धाराशिव, लोणार। आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्यात एकूण 5 तालुके पात्र आहे, पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोरनदी, दिंडा आणि इंदापूर। तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात एकूण 5 तालुके पात्र आहे, बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि मांडा। तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यात एकूण 2 तालुके पात्र आहे, वाई, खंडाला। तर मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 2 तालुके पात्र आहे, हातकंगले, गड हिंगलज। आणि मित्रांनो, सांगली जिल्ह्यात एकूण 4 तालुके पात्र आहे, शिराला, कडेगाव, खानापूर, विटा आणि मिरज। आणि मित्रांनो, 15वा जिल्हा आहे लातूर। लातूर जिल्ह्यात फक्त 1 तालुका पात्र आहे, लातूर। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील या 15 जिल्ह्यातील एकूण 40 तालुक्यातील 22,34,934 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुष्काळ अनुदानाचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यासाठी राज्य शासनाकडून 2,443 कोटी 22,71,000 रुपयांची निधी मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या 15 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।